महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी या धड्यामध्ये आता आपण आहोत. चला तर आता आपण थोडीशी पार्श्वभूमी समजावून घ्यायची. तर आपण या जगाचे राहतो, त्याच्यामध्ये अनेक घटना, अनेक घडामोडी या होत असतात. लक्षात आलं मी काय बोलते? आता आपण ह्या संपूर्ण या जगात राहतो. जगात म्हणजे आपण ह्या जगाच्या आपल्या देशामध्ये राहतो, आपल्या घरामध्ये राहतो. परंतु जगामध्ये काय काय घडामोडी आणि काय काय होत आहे हे आता आपल्याला चांगलंच समजतं. आणि हे जग समजून घेण्यासाठी आपल्याला थोडस मागे जावं लागेल. कुठे मागे म्हणजे आपल्या प्राचीन इतिहासात, मध्ययुगातून प्राचीन इतिहासात. म्हणजे थोडस सांगायचं म्हटलं तर आपल्याला इतिहास थोडासा बघावा लागेल. तर आपण बघितलं तर मागच्या शतकात 2 महायुद्ध झाल्याचं आपल्याला माहित आहे. मी काय बोलते ते अगदी नीट लक्षात घ्या. प्राचीन युगापासून मध्ययुगापासून आता आपण कुठे आलेलो आहोत? थोड्याशा मागच्या शतकात, की जिथं युद्ध झालेली आहे ती परिस्थिती काय होती. ही 2 महायुद्ध मागच्या शतकातील ह्या अगदी महत्वाच्या घटना होत्या. त्याच्यामध्ये काय काय झालं ते आता आपण विस्तारित रूपामध्ये बघणार आहोत. चला तर सगळ्यात बघायचं आपल्याला पहिलं महायुद्ध. तर ह्याच्यामध्ये काय काय झालं तर आपल्या उपक्रमात जसे मुद्दे दिले त्यानुसार मी तुम्हाला माहिती स्पष्ट करतो. 1914 ते 1918 या कालावधीत हे पहिलं महायुद्ध झालं. युरोप खंडातील महत्वाचे देश यात सामील होते. युरोप म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल आपले पाश्चिमात्य देश. एकूणच आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक व्यवस्थेत युरोपला या काळामध्ये फार महत्व होतं. कारण युरोप हा देश जो होता म्हणजे तिथले जे देश होते युरोपातले हे अगदी सुसमृद्ध आणि सगळ्या सोयी सुविधा अशा रीतीने अगदी परिपूर्ण असे हे देश होते. पण या महायुद्धामुळं खूपच जीवितहानी झाली, वित्तहानी झाली आणि आर्थिक नुकसानाला सुद्धा तोंड द्यावं लागलं. अर्थात युद्ध म्हटलं तर संपूर्ण देशाचा कारभार आणि देशाची संपूर्ण व्यवस्था ही कोलमडून जाते. कारण युद्धामध्ये संपूर्णपणे बॉम्ब पडतात, एकमेकांवरती शस्त्रास्त्राचा मारा होतो. त्याच्यामुळं काय होतं की सामान्य लोकांना जीवन जगणं हे अशक्य होतं. कारण एक प्रकारचं सातत्यपणा त्याच्यामध्ये राहत नाही युद्धामुळे. तसंच जे काही युद्धात नव्हते देश त्या लोकांना सुद्धा याची हानी पोचते. कशी सांगा? कारण एक देशाला जर नुकसान झालं तर त्याच्या बरोबर दुसरा देश जो जोडलेला होता आपल्या व्यापारासंबंधी इतर दळणवळणासाठी, तर त्यांचे जे ज्ञान आहे किंवा जे काही सातत्यपणा होता जो व्यापारातला वगैरे तो थोडासा ठप्प झाल्यासारखा होतो. त्याच्यामुळं काय होतं त्या युद्धाची झळ त्याही देशाला आणि जिंकलेल्या आणि हरलेल्या या दोघा राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था थोड्याशा काय होतात डळमळीत होतात. थोड्याशा काय जास्तच होतात डळमळीत. कारण संपूर्णपणे परत जेवढे वित्तहानी मानहानी झालेली आहे, जीवितहानी झालेली आहे, इमारती कोसळलेल्या आहेत, हे सगळं परत भरून काढण्यासाठी परत उभारण्यासाठी तेवढा निधी शासनाकडे हवा असतो आपल्या यंत्रणेकडे. मग तो परत उभा कसा करायचा? उभा करायला मग कर कुठून गोळा करायचा? आपला जो आपण महसूल गोळा करतो तो कसा करायचा? कारण रस्ते बिघडलेले असतात, मग मालाची ने-आण होत नाही, वाहतूक होत नाही. त्याच्यामुळं अतिशय सगळं काही नुकसान या युद्धामध्ये झालेलं होतं. आता पुढे आता या युद्धामध्ये कोणते कोणते देश सामील होते नव्हते ते आपण बघूया. मित्र राष्ट्र होती ब्रिटन, फ्रान्स, रशिया, इटली आणि अमेरिका. आणि मध्यगत राष्ट्र होती जर्मनी, ऑस्ट्रेलिया, हंगेरी, तुर्कस्तान आणि बल्गेरिया. तर आता अशा प्रकारे या युद्धामध्ये इतका
सगळा नुकसान होतं, हानी होते, तोटा होतो. तर अशा प्रकारचं युद्ध पुन्हा होऊच नये त्यासाठी काहीतरी उपाययोजना करायला हवी असं सगळ्यांनाच वाटतं. कारण नुकसान हे एकाच नाही, सगळ्यांचंच होतं. माणसं मरतात, संपूर्ण देशाचा आराखडा बिघडतो अशा रीतीने. मग त्याच्यातून काय झालं की राष्ट्रसंघ या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना झाली. कधी कधी हेवे द्यावे होतात एकमेकांबरोबर, राष्ट्रांचे, देशादेशांची. तर त्याच्यातूनच ही युद्धाची परिस्थिती उद्भवू शकते. मग काय झालं तर त्यांनी ह्या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना केली. कारण काय, कारण जिंकलेला देश पण खूप जिंकलेला आहे म्हणजे तो काय अतिशय सुव्यवस्थितपणे जिंकलेला नसतो. तर त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर नुकसान, सगळं संपूर्ण कोलमडूनच तो जिंकलेला असतो. मग त्याला उभारायला सुद्धा खूप वेळ लागणार. मग आता ह्या आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यासाठी चर्चा, वाटाघाटी करण्याचे हे एक महत्वाचं व्यासपीठ बनलं. काय? आंतरराष्ट्रीय संघटना. आलं लक्षात? आलं. चला पुढे जाऊया. म्हणजे युद्ध टाळणं ही या राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी. काय? युद्धच नको, आपल्याला युद्धच नको. कारण युद्धच नाही तर मग काहीच हानी नाही, तोटा नाही. आलं लक्षात? चला पुढे जाऊया. आता पहिलं महायुद्ध संपल्यानंतर युरोपमध्ये व युरोपाबाहेरही काय काय झाले बघा. काही बदल घडून आलेत त्याच्यामध्ये. तर ते असे आहेत की युरोपमधील पूर्वीची साम्राज्य तर कोसळली होती, पण त्यातून काही नवीन राष्ट्र निर्माण झाले. त्याच्यानंतर युरोपमधील अनेक देशांच्या आफ्रिका आणि आशिया खंडात त्यांच्या वसाहतीमधून स्वातंत्र्यासाठी चळवळी सुरू झाल्या. त्याच्यानंतर युरोपीय राष्ट्रांच्या वर्चस्वाला या चळवळींनी मोठ्या प्रमाणावर काय केलं? आव्हान केलं. आता बघा, जेव्हा युद्धाची परिस्थिती होऊन जाते तेव्हा असं होतं, युद्धामध्ये हानी तर झालेलीच आहे. म्हणजे आता आपल्याला कळतं की कशा रीतीने आपण युद्ध करतोय, कशा रीतीने आपण एकमेकांबरोबर युद्ध करताना कोणती परिस्थिती उद्भवते. त्याच्यामुळं काय, हळूहळू त्यांच्यामध्ये काय झाल्या? चळवळी सुरू झाल्या आणि युरोपीय राष्ट्राच्या वर्चस्वाला या चळवळींनी मोठ्या प्रमाणावर काय दिलं होतं? आव्हान. मग पहिल्या महायुद्धानंतर शांतता प्रस्थापित करण्यासाठी तो हा राष्ट्रसंघ निर्माण झाला. परंतु राष्ट्रसंघाला युद्ध थोपवण्यात यश आलं नाही. कारण आपण आता ह्याच्या पुढे दुसऱ्या महायुद्धात सुद्धा प्रवेश करणार आहोत. म्हणजे काय झालं तर जर्मनी, इटली, स्पेन या इत्यादी देशांमध्ये हुकुमशाही राजवटी अस्तित्वात आल्या. हुकुमशाही म्हणजे काय माहितीये तुम्हाला? म्हणजे एक राजा पद्धतीचा तो आहे की तो हुकुमशाह होणार आणि तो संपूर्ण राजवट चालवणार. उदाहरणार्थ आपण जर जर्मनचं बघितलं तर तिथं हिटलर नावाचे गृहस्थ होते आणि अशा रीतीने ते इतके क्रूर आणि इतके त्यांचं चारित्र्य इतकं क्रूर कर्माचं होतं की म्हणजे ते एक प्रकार हुकुमशाही प्रमाणे त्या जर्मनीमध्ये काम करायचे आणि दया माया अजिबात त्यांना नव्हती. अतिशय कठोर आणि निर्दयी असं त्यांचं त्या व्यक्तीचं धोरण असायचं. ह्याला म्हणतात हुकुमशहा. आता त्याच्याबद्दल आपण आता चर्चा करणार नाही. आता फक्त छोटस उदाहरण दिले. खूप अगदी प्रसिद्ध अशी ही व्यक्ती आहे हिटलर. त्याच्यानंतर पुढे बघूया की आता आपण काय शिकलो. पहिल्या युद्धाचे परिणाम तुम्हाला लिहायचे आहेत. पहिल्या महायुद्धात सहभागातली राष्ट्रांची नावं लिहायची आणि राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी ही काय मानण्यात आली हे पण आता आपल्याला बघायचंय. आपण पुढे जाणार आहोत. आता भरपूर विस्तार आहे आता आपला. चला तर मग